तसेच वेळेवर आम्ही दिलेल्या सन्माननीय विनंतीला सन्मान देऊन नगरपंचायतचे उपाध्यक्ष आदरणीय श्री उद्धवभाऊजी नरवाडे उपस्थित झालेले, मी त्यांना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विनंती करते की त्यांनी आपले अतिथीस्थान स्वीकारावे. आजच्या कार्यक्रमात ज्यांना मी मनपूर्वक इथे आपणा सर्वांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करून बोलविलेले आहे असे माझे आदरणीय गुरु आदरणीय श्री केंद्रे सर यांना मी विनंती करू इच्छिते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तसेच प्रमुख वक्ता म्हणून आपले स्थान स्वीकारावे. आदरणीय श्री केंद्रे सर. आमचे सर्वांना आदरणीय केंद्र प्रमुख आदरणीय श्री गायकवाड साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपले प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावे. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आदरणीय श्री वसंतरावजी जापा जाधव यांना मी विनंती करते की त्यांनी प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावे. आदरणीय श्री विष्णू दत्ता सरनाटे उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती यांना मी विनंती करते की त्यांनी आपले प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावे. शिंदे उपसरपंच ग्रामपंचायत आमनी खुर्द यांना मी विनंती करते की त्यांनी अतिथी स्थान स्वीकारावे. श्री गजानन प्रल्हाद राठोड सदस्य ग्रामपंचायत यांना मी विनंती करते की त्यांनी आपले अतिथी स्थान स्वीकारावे. सौ मालाताई विष्णू जाधव सदस्य ग्रामपंचायत आमनी खुर्द यांना विनंती करते की त्यांनी आपले अतिथी स्थान स्वीकारावे. श्री कोंडाबाई लक्ष्मण काळबांडे सदस्य ग्रामपंचायत आमनी खुर्द यांना विनंती करते की त्यांनी आपले अतिथी स्थान स्वीकारावे. सदस्य ग्रामपंचायत आमनी खुर्द यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी आपले अतिथी स्थान स्वीकारावे. सौ संगीताताई रमेश चव्हाण पोलीस पाटील यांना विनंती करते की त्यांनी आपले अतिथी स्थान स्वीकारावे. सौ नंदाराम राठोड सदस्य हे आलेल्या नाहीये, त्यांच्या बिहाफमध्ये मी विनंती करते श्री राम राठोडजी शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांचे यजमान यांनी आपले अतिथी स्थान स्वीकारावे. सौ ज्योती इंदलाडे यांच्या बिहाफमध्ये श्री इंदलाडे सदस्य यांना विनंती करते की त्यांनी आपले अतिथी स्थान स्वीकारावे. सौ संगीताताई सुभाष काळबांडे सदस्य यांच्या बिहाफमध्ये श्री सुभाष काळबांडे शालेय व्यवस्थापन समिती यांना विनंती करते की त्यांनी आपले अतिथी स्थान स्वीकारावे. श्री साहेबराव रंगराव कोथळे सदस्य शालेय व्यवस्थापन सदस्य यांना विनंती करते की त्यांनी आपले अतिथी स्थान स्वीकारावे. श्री माधव तुकाराम गावंडे सदस्य शालेय व्यवस्थापन समिती यांना विनंती करते की त्यांनी अतिथी स्थान स्वीकारावे. श्री वसंत गोबरा चव्हाण सदस्य शालेय व्यवस्थापन समिती यांना विनंती करते की त्यांनी आपले अतिथी स्थान स्वीकारावे. वसंत गोबरा चव्हाण स्थान स्वीकारावे. श्री पंडितजी पुलसिंग चव्हाण सदस्य शालेय व्यवस्थापन समिती यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी आपले अतिथी स्थान स्वीकारावे. श्री विलास साहेबरावजी फाळके यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी आपले अतिथी स्थान स्वीकारावे. श्री राहुल प्रभाकर बेले अध्यक्ष तंटामुक्ती समिती यांना विनंती करते की त्यांनी आपले अतिथी स्थान स्वीकारावे. श्री सुनील रोकडे उपाध्यक्ष तंटामुक्ती समिती यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी आपले अतिथी स्थान स्वीकारावे. शालेय व्यवस्थापन समितीची कोणी सदस्य असेल प्रांगणात किंवा शाळेच्या आवाराच्या बाहेर उपस्थित असेल यांना सर्वांना परत एकदा आमंत्रित करू इच्छिते की कृपया त्यांनी शाळेच्या आवारात येऊन मंचावर उपस्थित व्हावे. यांना मी विनंती करते की त्यांनी आपले अतिथी स्थान स्वीकारावे. श्री निंबाळकर सर यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी आपले अतिथी स्थान स्वीकारावे. कृपया मंचावर यावे. निंबाळकर सर आपले अतिथी स्थान स्वीकारावे. तसेच चिलगिलवार मॅडम यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी आपले अतिथी स्थान स्वीकारावे.
स्वीकारावे. श्री प्रदीप राठोड यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी आपले अतिथीस्थान स्वीकारावे. सुद्धा विनंती करते की त्यांनी आपले अतिथीस्थान स्वीकारावे. सौ खराटे मॅडम या सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत. त्यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी आपले अतिथीस्थान स्वीकारावे. मंचावर उपस्थित सर्वांना मी परत एकदा त्यांचे हार्दिक स्वागत करते. आणि कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही पूजनाने होते. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना विनंती करू इच्छिते की सर्वांनी कृपया गेट जवळ जावे व नारळ फोडून आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, उपाध्यक्ष तसेच सर्व प्रमुख अतिथी यांना विनंती करते की त्यांनी कृपया गेट जवळ जावे व तिथे नारळ फोडून आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. असंच दाखवू अशा प्रकारात. ते वायर दिसत नाही ना आपल्या आणि रूम पण दिसते.